नमस्ते मित्रांनो, मी कविता. नेहमीच वेगवेगळे विषय चर्चेला घेऊन येत असताना काही कमेंट्समधून अशा सूचना आल्या की तुम्ही नेहमीच प्रश्न मांडता, त्या प्रश्नाला उत्तर कुठे आहे? तर ते उत्तर आपण आपल्या माध्यमातून, चर्चेतून योग्य दिशेकडे वाटचाल करत असताना मिळू शकतं. म्हणजेच ज्या वेळेस एखाद्या विषयावरती चर्चा होते, त्या चर्चेतून त्याच्यातल्या दोन्ही बाजू तपासून एका वेगळ्या व्यवस्थेकडे आणि एका समान रचनेकडे होणारी वाटचाल ही जनचळवळीतून उभी राहिलेली असते. आणि तेच ह्या संपूर्ण विषयांचं एकच मोटिव्ह आपला आहे की ती जनचळवळ ह्या विषयांच्या अनुषंगाने उभी राहिली पाहिजे. म्हणूनच आपण वेगवेगळ्या विषयांना हात घालत आहोत आणि वेगवेगळे विषय चर्चेला घेऊन येत आहोत. आजचा जो आपला विषय आहे तो एकूणच मानवी जीवनावर परिणाम करणारा विषय आहे. एकूणच जंगलदऱ्यांमध्ये राहणाऱ्या ज्या आदिमानवापासून सुरुवात झालेल्या माणसाच्या जीवनामध्ये परिणाम करणारा विषय आहे. आणि तोच विषय ह्या करोना काळामध्ये कायद्यांमध्ये झालेले बदल आणि त्याचबरोबर पॉलिसीमध्ये झालेले बदल हे तेच एकूणच माणसाच्या जीवनावर परिणाम करणारे आहेत. 1986चा पर्यावरण कायदा आपण लक्षात घेतला तर आपल्याला लक्षात येईल की आपण आज कुठल्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. खरं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक कायद्यांना मंजुरी देण्याचा थाट जो केंद्र शासनाच्या माध्यमातून घातलेला आहे तो एका अर्थाने संपूर्ण जनतेला नाकारून एका हुकुमशाही व्यवस्थेकडे वाटचाल करण्याचा डाव आहे. हा डाव आपण प्रत्येकाने ओळखला पाहिजे आणि तोच जो प्रत्ययाला येतो आहे. खरं तर पर्यावरण संरक्षण कायद्यामध्ये जे बदल सध्या होऊ घातलेले आहेत किंवा एक रिपोर्ट जो मांडण्यात आलेला आहे, इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट 2020, ह्या कायद्यामध्ये एकूणच खूप महत्त्वाच्या बदलांकडे वाटचाल करताना केंद्र शासन दिसून येते. खरं तर हा कायदा उद्योगधार्जिन आणि जनविरोधी असा दस्तावेज आहे. हा दस्तावेज मांडल्यानंतर नैसर्गिक साधनं ही सार्वजनिक मालकी असते हे शासन पूर्णपणे विसरलेलं आहे. उद्योग व्यवस्थेला संपूर्णपणे मुभा देऊन एका रचनेला पूर्णपणे डावलण्याचा प्रयत्न ह्या दस्तावेजाच्या माध्यमातून होत आहे. हा रिपोर्ट काय सांगत आहे? 2006ला म्हणजेच काँग्रेस प्रक्रियेमध्ये हा कायदा मांडण्यात आला किंवा हा रिपोर्ट मांडण्यात आला आणि त्या रिपोर्टला तेव्हा कुठल्याही प्रकारच्या हालचाली झालेल्या नाही आहेत. पण ह्या कोरोना काळात खऱ्या अर्थाने ह्या रिपोर्टवरती कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासोबत एकूणच हा रिपोर्ट फक्त आणि फक्त 2 भाषांमध्ये पब्लिश करण्यात आला, हिंदी आणि इंग्रजी. म्हणजेच जी लोक त्या जंगलदऱ्यांमधून राहतात त्यांना ह्या कायद्यामध्ये काय बदल होणार आहेत याची कुठेही कल्पना देण्यात येत नाही आहे. एका छुप्या पद्धतीने संपूर्ण आदिवासी लोकांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या कायद्यामध्ये बदल होत आहे. हा कायदा एकूणच जंगलामध्ये राहणाऱ्या घटकांवरती, त्या माणसावरती परिणाम करणारा आहे. ह्या कायद्यामध्ये उद्योगधंद्यांना
जे काही वर्षातून 2 वेळा तुम्ही इन्व्हायरमेंटचं संरक्षण किंवा पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काय काय गोष्टी केल्या याचा रिपोर्ट आणि तुमच्या उद्योगधंद्यांमधून पर्यावरणाला काय काय हानी झाल्या याचा रिपोर्ट शासनाला सादर करावा लागत होता. पण आत्ता जो रिपोर्ट येऊ घातलेला आहे त्या रिपोर्टमधून वर्षाला एकदाच हा रिपोर्ट सादर करावा लागणार आहे. म्हणजेच एकूणच पर्यावरणाचं संरक्षण होतंय की नाही, उद्योगधंद्यांच्या माध्यमातून पर्यावरणाची हानी तर होत नाही ना, याची शहानिशा करण्याची एकूण जबाबदारी शासन व्यवस्थेवर आहे. आणि ती जबाबदारी पूर्णपणे ह्या रिपोर्टच्या माध्यमातून बदलण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू आहे. 12 मार्चपर्यंत ह्या ड्राफ्टवरती सूचना मागवण्यात आल्या होत्या, पण त्यानंतर हायकोर्टाने याच्यावरती 30 जूनला एक हिअरिंग दिली आणि त्यामध्ये ह्या रिपोर्टवर 11 ऑगस्ट 2020पर्यंत हा सूचनांसाठी खुला ठेवण्यात आलेला रिपोर्ट आहे. आता एकूणच पर्यावरणाची हानी करणारा रिपोर्ट काय सांगतो आहे आणि काय बदल होऊ घातलेले आहेत हे पण जरा अभ्यासलं पाहिजे आपण. भारतातला 24% भाग हा वनाच्छादित आहे. त्याचबरोबर एक पहिला जो 1986चा पर्यावरण संरक्षण कायदा करण्यात आला, त्यानंतर दुसरा 1980चा वन संरक्षण कायदा, त्यानंतर 1972चा वन्यजीव संरक्षण कायदा, त्याचबरोबर 1974चा पाणी प्रदूषण नियंत्रण कायदा, 1981मधला हवा प्रदूषण नियंत्रण कायदा. आता हे सगळे कायदे एकूणच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे आहेत. पण लॉ कमिशन ऑफ इंडियाने एकूण 300 कायद्यांमध्ये केंद्र शासनाला बदल करण्याच्या सूचना ह्या केलेल्या आहेत. त्या सूचनांमधून ह्या लॉकडाऊनचा फायदा घेऊन माणसाच्या भारतीयांच्या एकूणच संरक्षण विषयक रचनेमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून घाव घातला जात आहे. ह्या गोष्टीचा विचार आपल्या सगळ्यांना करावा लागणार आहे. कारण उद्योगधंद्यांना जंगलामध्ये जर उभारण्याची मुभा दिली तर एकूणच जंगल संरक्षण कायदा हा पूर्णपणे नष्ट होणार. तिथल्या वन्यजीवांची काय परिस्थिती होणार, त्याचबरोबर तिथे राहणाऱ्या माणसाची काय अवस्था होणार. जर वन्यजीव नष्ट झाले तर मानवी जीवन तरी शक्य होईल का, ह्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. हा ड्राफ्ट मांडला खरा, पण तो पास करण्यासाठी केंद्र शासन जास्त वेळ घेणार नाही. पण आपलं म्हणणं काय असलं पाहिजे, तो जी लोक ज्या भागामध्ये राहतात, ज्या लोकांच्या जीवनावर हा कायदा परिणाम करतोय, त्यांना त्यांच्या भाषेत हा ड्राफ्ट उपलब्ध का होऊ नये, मग त्यांच्याकडून सूचना का मागवू नयेत, ह्या गोष्टीवरती प्रत्येकाने प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. त्यासोबत ज्या जमिनीचं खाजगीकरण आपण जे म्हणतोय, एकूणच शेती व्यवस्था नष्ट करण्याचं काम आणि एका खाजगी व्यवस्थेकडे वाटचाल जी आहे ती ह्या संपूर्ण रिपोर्टच्या माध्यमातून होणार आहे. जर प्राणी सृष्टी नष्ट झाली तर मानवसृष्टी नष्ट व्हायला वेळ नाही लागणार. आपल्यासमोर अनेक संकटं आता उभी राहिलेली आहेत. त्यात आसामचं आपण उदाहरण पाहिलं. सध्या जो महापूर आसाममध्ये आला त्याची हानी माणसाबरोबर त्या प्राण्यांनाही झाली. अनेक प्राण्यांना आपले जीव
ह्या महापुरामध्ये गमावावे लागले. म्हणूनच पर्यावरणामध्ये होणारे बदल माणसाच्या एकूणच जीवनावर परिणाम करणारे असतात. ह्या गोष्टीचा विचार करून सध्या पावसाची कमतरता, दुष्काळ, ग्लोबल वॉर्मिंग, तापमानात वाढ अशा अनेक प्रश्नांना आपण भिडतो आहोत. ई कचरा, हे सगळेच प्रश्न एकूणच पर्यावरणाची हानी करणारे आहेत. त्या प्रश्नांना कायद्याच्या स्वरूपात एक प्रकारचा धाक होता. कायदे पूर्णपणे इम्प्लिमेंट होत नसले तरी कायद्याच्या पळवाटा जरी असल्या तरी काही प्रमाणात का असेना त्यांच्यावरती एक प्रकारे नियंत्रण ठेवण्यासाठीचा प्रयत्न हा कायद्याच्या माध्यमातून होत असतो. तोच प्रयत्न ह्या रिपोर्टच्या माध्यमातून येत्या काळात संपणार आहे. असाच हा रिपोर्ट मांडण्यात आलेला आहे. पर्यावरणाचं संरक्षण करणारे जे आदिवासी लोक आहेत, ज्या आदिवासी पट्ट्यांमधून राहणारी लोक आहेत, त्या आदिवासींना त्या वनजमिनींवरून हकालपट्टी करण्याचं काम सुरू आहे. त्यांच्या जमिनी जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या कसत होते, त्या जमिनी कसण्यासाठी वन अधिकाऱ्यांकडून मनाई केली जात आहे. हे एकूणच एका खाजगी रचनेकडे, एका व्यवस्थेमध्ये माणसाला संपवण्याचं काम, एका मोठ्या घटकाला संपवून काही लोकांना धनाढ्य व्यवस्थेला जपण्याचं काम ह्या सगळ्याच कायद्यांतून येत्या काळात होणार आहे. हे सगळे कायदे जे मांडले ते एकूणच ह्या जंगलांमधून राहणारे प्राणी आणि माणसं ह्या दोघांचंही संरक्षण करणारे होते. पण त्यांनाच आता बाधा निर्माण होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांसंदर्भात आपल्याला विचार करून एकूणच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो रिपोर्ट मांडलेला आहे तो सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध व्हावा, प्रत्येकापर्यंत पोचावा आणि मग त्या रिपोर्टला एक वेगळं स्वरूप देण्यात यावं. पण जर ज्या लोकांसाठी तो कायदा होणार आहे त्या लोकांना न विचारता जो जर केला तर एकूणच पर्यावरणाच्या हानीबरोबर मानवी जीवनाच्या हानीलाही आपण सगळेच जबाबदार असू आणि आपण सगळेच जण ह्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये भरडले जाऊ. एक अर्धा माणूस नाही, अख्खी मानवी सृष्टी संपून जाण्यासाठी आपण सगळे जबाबदार असू. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून अनेक लोकांपर्यंत ह्या कायद्याची, ह्या रिपोर्टची माहिती आपल्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करा. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद.